कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा सामना पावसामुळे रद्द झाला आणि कोलकाताचे टॉप 4 जाण्याचे स्वप्न भंगले. ते टॉप 4 बाहेर पडले. तर आता मुंबई इंडियन्ससह 7 संघ शर्यतीत आहेत. तर कोणाचा पेपर सोपा आहे आणि कोणालाही सर्वाधिक धोका, कोण टॉप 4 पोहोचू शकते, टॉप 4 जाण्यासाठी कोणाला किती सामने जिंकायचे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. मित्रांनो, या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. IPL स्पर्धेच्या सुधारित वेळापत्रकातील पहिल्या सामन्यावर पावसाने पाणी फिरले. हा सामना पावसामुळे वाया गेला आणि कोलकाता नाईट रायडर्स या IPL मधून बाहेर पडले. एका बाजूला 4 संघ बाहेर पडले आहेत, तर कोणत्याही संघापुढे क्यू हे अक्षर लागलेले नाही, अर्थात पात्र झाल्याचा अधिकृत शिक्का त्यांच्या समोर उमटलेला नाही. तर RCBची संधी हुकली. RCB काल जिंकली असती तर त्यांच्या पुढे क्यू हे अक्षर पडले असते. तर आता कोणता संघ प्लेऑफसाठी पहिल्यांदा ठरू शकतो पात्र? आता उर्वरित सामन्यात जो संघ पहिल्यांदा 18 गुण मिळवेल तो प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरेल. पावसाच्या व्यत्ययामुळे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामना अनित राहिल्यामुळे RCBची ही संधी हुकली आहे. तर गुजरात टायटन्सचा आज सामना आहे. तर सर्वात प्रथम गुजरातचा पेपर सोपा आहे. गुजरात 11 सामन्यानंतर गुजरातच्या संघात 16 गुण जमा आहेत. उर्वरित तिन्ही सामन्यातील विजयाचं हा संघ 22 गुणापर्यंत पोहोचू शकतो. पहिल्या स्थानी राहण्याची संधी गुजरातला आहे. 18 मार्चला त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघासोबत होणार आहे. हा सामना जर त्यांनी जिंकला तर प्लेऑफसाठी पात्र होणारा गुजरात टायटन्स हा पहिला संघ ठरेल. याशिवाय 22 मे रोजी लखनौ विरुद्ध आणि 25 मेला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध त्यांचा सामना आहे. RCBचा संघ सध्या टॉपला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यामुळे एका गुणासंघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ 17 गुण मिळवत गुण तालिकेत अव्वल स्थानी आहे. तर 23 मे रोजी त्यांना सनरायझर्स हैदराबाद आणि 27 मे रोजी ते लखनौ सुपर किंग्स विरुद्ध खेळणार आहेत. उर्वरित दोन्ही सामने जिंकून ते 21 गुणापर्यंत पोहोचू शकतात. जर यातला एक सामना जिंकला तर ते टॉपला राहण्याचे स्वप्न अधुरे राहू शकते. हा विचार करण्याआधी ते एक सामना जिंकून प्लेऑफचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्नशील असतील. तर पंजाब किंग्सला 3 पैकी 2 सामने जिंकावे लागतील. तर त्यांचे सामने मुंबई इंडियन्स विरुद्ध, राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामने आहेत आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्यांचा एक सामना होणार आहे. तर त्यांना 3 पैकी 2 सामने जिंकावे लागतील. तर मुंबई इंडियन्सला प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्सला टॉप 4 जाण्यासाठी, टॉप 2 राहण्यासाठी प्रत्येक सामना जिंकावा लागेल. मुंबई इंडियन्सचा 21 मे रोजी पंजाब किंग्स आणि 26 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना आहे. तर दिल्ली कॅपिटल्ससाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाने 11 सामन्यानंतर 13 गुण आहेत. तर 18 मे रोजी गुजरात विरुद्ध सामना त्यांनी गमावला तर त्यांचे उर्वरित 2 सामने आहेत ते त्यांना जिंकावे लागतील. 21 मे रोजी मुंबई विरुद्ध आणि 24 मे रोजी पंजाब विरुद्ध त्यांचा सामना आहे. तर लखनौ सुपर जायंट्स सर्वात रिस्कमध्ये आहे. लखनौचा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. 11 सामन्यानंतर त्यांच्या खात्यात सर्वच्या सर्व सामने उत्तम रन रेटसह जिंकून ते 16 गुणावर प्लेऑफमधील एंट्रीसाठी प्रयत्नशील असतील. यंदाच्या हंगामात 14चा कट ऑफ मुश्किल असल्यामुळे एका सामन्यातील पराभवासह ते स्पर्धेबाहेर पडू शकतात. सर्वात मोठा धोका LG संघाला आहे, कारण त्यांना 19 मे रोजी होणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यासह 22 मे रोजी गुजरात विरुद्ध आणि 27 मे रोजी RCB विरुद्ध त्यांना सामना खेळायचा आहे. तर असे असणार आहे पॉईंट टेबलचे समीकरण. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, कोणते संघ टॉप 4 जातील? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.